काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्यासोबत आहे। सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्यासाठी तुमची शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणी झालेली होती। मात्र आज जी बैठक त्यांची पार पडली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी आता शरद पवार सुद्धा दोन ठाकरे बंधूंकडे जाताना पाहायला मिळत आहेत। नाही, मला असं वाटतं की ज्या टायमाला आम्ही पवार साहेबांना भेटलो त्या टायमाला आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की आम्ही स्वबलावरती आणि सेनाच्या सोबत नाही लढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना क्लिअर कट आम्ही सांगण्यात आला होता। आता त्यांच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे त्याच्याबद्दल तर आम्हाला अजूनपर्यंत काही संवाद त्यांच्याकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून आलेला नाही, पण ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते आणि जे नेत्यांची आणि दिल्ली बरोबर पण आम्ही बोललोय त्यांची की या मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने स्वबलावरती लढला पाहिजे। त्यांचे जे नॅचरल अलायन्स आहे एनसीपी असेल किंवा आरपीआयचे काही गट वगैरे आहेत त्यांना सोबत घेऊन आपल्याला लढायचं आमचं मानसिकता आम्ही तयार केलेली आहे। तर त्या संदर्भात मला काही बोलता येत नाही, पण आत्ताचे सणी सुद्धा जे आहे ना ते आम्ही आपल्या स्वबलावरती लढणार अशी आमची तयारी आहे। तुम्ही शरद पवारांना भेटण्यासाठी गेला होता त्यामुळे तुम्ही पण होता कुठेतरी सोबळा म्हणजे सोबत त्यांना घेऊन लढण्याची सुद्धा तुमची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी एक आठवड्याची वेळ सुद्धा दिली होती, मात्र आता पाहायला मिळते का ठाकरे बंधूंसोबत आता पाहायला मिळते जर शरद पवार तिकडे गेले तर सोबळाची तयारी तुमची आहे? असं आहे की निवडणूक आहे तर बोलणी चालूच असणार, एक पक्षाचा दुसऱ्या पक्षावर आणि इंडिया आघाडी असू दे किंवा त्यांची युती असू दे, जे काय असेल ते चर्चा चालूच असते। पण या जे आधी मी बोललो की ज्या पद्धतीने या निवडणुका हे छोटे निवडणूक आहे, छोट्या निवडणुकामध्ये जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन बदलतं। कुठे बघितलं तर सेना बरोबर जात आहे, कुठे मनसे काँग्रेस बरोबर जात आहे, कुठे काय कोणाबरोबर जात आहे हे सगळं। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच